येतात, बेसिक संकल्पना कोणत्या येतात? एक तर तुमचा वेळ, एक तर तुमचं अंतर. अंतर जर किलोमीटरमध्ये असेल, अंतर जर किलोमीटरमध्ये असेल, तर तुमचा वेळ जो आहे, वेळ नेहमी तासामध्ये पाहिजे. अंतर जर किमीमध्ये असेल, तर वेळ तुमचा तासामध्ये पाहिजे. आणि अंतर जर समजा मीटरमध्ये असेल, मीटरमध्ये, तर वेळ तुमचा सेकंदात पाहिजे. वेळ तुमचा सेकंदात पाहिजे. सेकंदामध्ये. ओके. आणि त्यानंतर आहे वेग. वेग म्हणजे काय? वेग म्हणजे अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. म्हणजे अंतर जर किलोमीटर असेल, तर वेळ तुमचा तासामध्ये पाहिजे. किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद. किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद हा असणार आहे तुमचा वेग असणार आहे. ओके. तर मग आता हा वेग आहे. तर आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी वेग बरोबर आहे अंतर भागिले वेळ. आता 1 तास, 1 तास भागिले 1 किलोमीटर भागिले 1 तास. वेग म्हणजे किती आहे? वेग म्हणजे आहे किलोमीटर प्रति तास. आणि किलोमीटरला जर समजा मीटरमध्ये करायचं म्हणलं, तर 1000 मीटर भागिले 3600 सेकंद. तर किती यायले बघा? 2 पंचे 10 आणि हे 18 मीटर मीटर पर सेकंद. बरोबर आहे? म्हणजे किलोमीटरला जर समजा मीटरमध्ये करायचं असेल, किलोमीटर प्रति तासला जर समजा मीटर प्रति सेकंद करायचं असेल, तर दिलेल्या संख्येला 5/18 ने गुणायचं आहे. ओके. आणि मीटर प्रति सेकंदला जर समजा किलोमीटर प्रति तास करायचं असेल, तर दिलेल्या संख्येला 18/5 ने गुणायचं आहे. इथं गुणायचं आहे 5/18, इथं करायचं आहे 18/5. 18/5. ओके. मग याच्यावरून समजला पॉइंट काय? अंतर किलोमीटर मध्ये असेल तर वेळ तुमचा तासामध्ये पाहिजे. अंतर जर मीटर मध्ये असेल तर वेळ तुमचा सेकंदामध्ये पाहिजे. आणि वेग म्हणजे किलोमीटर भागिले तास, अंतर भागिले वेळ. मीटर पर आवर, किलोमीटर पर तास किंवा मीटर पर सेकंद असेल. ओके. तर याच्यानंतर ज्यावेळेस किलोमीटर, आता बघा पुढे तुम्हाला आहेच पॉइंट आहे बघा, पुढे तुम्हाला पॉइंट आहेच तो. तर याच्यामध्ये बघा की तुम्हाला सांगितलं आहे 400 किलोमीटर अंतर आहे. 400 किलोमीटर अंतर आहे. अंतर आहे 400 किलोमीटर. अंतर आहे 400 किलोमीटर. आणि वेळ आहे 5 तास. वेळ आहे 5 तास. तर वेग किती असेल? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तर 400 भागिले 5. तर उत्तर आहे तुमचं 80 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे? 80 किलोमीटर प्रति तास. तर कोड तर तोच आहे बघा आपला, NRWAX. ठीक आहे. नाही, आपण हे सॉफ्टवेअर चेंज करणारच आहे आपण, कारण त्यांनी आपल्याला मागच्या एका महिन्यात कुठलाही फीडबॅक दिला नाही, आपली प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला नाही. 80 किलोमीटर प्रति तास. ओके. त्यानंतर आता जर समजा तुम्हाला सांगितलं असेल की या ठिकाणी एकूण तुमचं अंतर जे आहे, हॅलो जैन बोला ना. क्लासला आता तर नाही ना, 8 वाजता आला येईल बघा. ACC GD साठी म्हणलं तरी बघा 1 वाजताची बॅच आहे बघा आता चालू. आर्मीला नाहीच ना बघा, आर्मीला आपल्याकडे रिस्पॉन्स कमी आहे. याच बॅचला 80-90 पोरं आहेत आर्मीसाठी. टाइम नाही आता, हा ती बॅच झाली बघा पूर्ण, ते म्हणजे संपायला झालेली आहे. यावेळेस तुम्हाला भेटणं शक्यच नाही. दुसरी बॅच तुम्हाला आता पुढच्या वर्षीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी बघायला लागेल तुम्हाला आता. हा होऊन जाते ना. आपली कोणती बॅच असेल तर सगळ्या बॅच साठी कामाला असेल ते.
बघा तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे, अंतर सांगितलेलं आहे बघा. अंतर सांगितलेलं आहे 360 किलोमीटर. ओके. आणि वेग तुम्हाला सांगितलेला आहे 72 मीटर प्रति सेकंद. तुम्हाला विचारलं की किती वेळ लागेल, वेळ किती लागणार आहे. तुम्हाला विचारलं की वेळ किती लागणार आहे. तर सांगा आता या ठिकाणी जर समजा अंतर जर किलोमीटर मध्ये असेल, अंतर जर किलोमीटर मध्ये असेल, अंतर किलोमीटर मध्ये असल्यानंतर वेग पण कशामध्ये पाहिजे, किलोमीटर प्रति तास पाहिजे. बरोबर आहे. वेग किलोमीटर प्रति तास पाहिजे. आता मला बोलता येत नाही बघा, ते हाय पॉवरच्या गोळ्या घेतल्यानं. इथे एक पूर्ण तोंड आलंय, इथे एक आलंय, इथे एक आलंय आणि इथं मध्ये एक आलंय. या सॉरी या साईडला, उजव्या साईडला. कार्यक्रम जटिल झालेला आहे बघा. थोडे 2-3 शब्द एडे वाकडे येतील बघा. जर समजा तुम्हाला सांगितलं आहे की अंतर जर समजा किलोमीटर मध्ये असेल, अंतर जर किलोमीटर मध्ये असेल, तर भावा वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तासच पाहिजे. बरोबर आहे. अंतर जर किलोमीटर मध्ये पाहिजे असेल तर वेग तुमचा किलोमीटर प्रति तासच पाहिजे. पण आता सांगा वेग तुमचा मीटर पर सेकंद आहे, तर दिलेल्या वेगाला तुम्हाला मीटर पर सेकंदला किलोमीटर मध्ये करायचं आहे. तर मीटर पर सेकंदला तुम्हाला किलोमीटर मध्ये करायचं आहे. एक मिनिट, उलट झालं इथं. डायरेक्ट आन्सर लिहिलो, तर डायरेक्ट आन्सर लिहिलो बघा. 20 मीटर प्रति सेकंद, सॉरी 20 मीटर प्रति सेकंद, सॉरी. ठीक आहे, डायरेक्टच मला हे करून दिलं मी. 20 मीटर प्रति सेकंद आहे. मग वेगाला काय करायचंय तुम्हाला, वेगाला करायचं आहे तुम्हाला किलोमीटर मध्ये, आणि मीटरला किलोमीटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे 18/5 ने गुणायचं आहे. तर उत्तर किती आहे, 5 चोक 20, 18 चोक 72. तर वेग झाला तुमचा 72 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. वेग झाला तुमचा 72 किलोमीटर प्रति तास. मग आता चेक करा की 360 किलोमीटर अंतर 72च्या स्पीडनं जर पार केलं तर एकूण किती तास लागणार आहेत, 5 तास लागणार आहेत. बरोबर आहे. एकूण तास लागणार आहेत 5 तास. क्लिअर आहे का पॉइंट? बघा पॉइंट क्लिअर आहे का सांगा मला. हा बघा, एकूण तुम्हाला सांगितलेलं आहे अंतर जे आहे ते, जर समजा तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 180 किलोमीटर, अंतर सांगितलेलं आहे 180 किलोमीटर, आणि हे 180 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी गाडीचा वेग आहे 10 मीटर प्रति सेकंद. तुम्हाला विचारलं की एकूण किती वेळ लागेल, एकूण वेळ किती लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पहिले चेक करायचं आहे की फक्त बघायचं काम करा. पुढे तुम्हाला प्रश्न अनगिनत प्रश्न देईल मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बघा, वेग जर अंतर जर समजा किलोमीटर मध्ये असेल तर तुमचा वेग पण किलोमीटर प्रति तास पाहिजे, आणि किलोमीटर जर नसेल तर याला करून घ्या किलोमीटर प्रति तास मध्ये करून घ्या, आणि किलोमीटर प्रति तास करण्यासाठी याला गुणायचं आहे तुम्हाला 18/5 ने, 18/5 ने तुम्हाला गुणायचं आहे. मग 18/5 ने गुणायचं आहे, तर मग बघा 10 मीटर प्रति सेकंद या वेगाला जर समजा 10 ला जर समजा 18/5 ने गुणलं तर तुमचा वेग व्हायला 36 किलोमीटर प्रति तास, 36 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. मग एका तासाला 36 आहे, मग किती तासामध्ये 180 आहे. म्हणजेच काय असेल, डायरेक्ट तुम्हाला 180 किलोमीटर अंतर 36च्या स्पीडनं एकूण वेळ लागणार आहे 5 तास. एकूण वेळ लागणार आहे 5 तास. बरोबर आहे. एकूण वेळ लागणार आहे 5 तास. क्लिअर? चला पुढचा प्रश्न तुमचा आता. दन प्रॅक्टिस झाली पाहिजे बघा. अंतर आहे 450 किलोमीटर, 450 किलोमीटर, आणि वेग तुम्हाला सांगितलेला आहे, वेग तुम्हाला सांगितलेला आहे 25 मीटर प्रति सेकंद. तर तुम्हाला विचारलं की वेळ किती असणार आहे. शाबाश. 5
बघा, अरे मीटर पर सेकंद आहे ना, अंतर किलोमीटर मध्ये तर वेग पण किलोमीटर मध्ये पाहिजे, आणि किलोमीटर मध्ये नसेल तर त्याला किलोमीटर मध्ये करून घ्या, 18/5 ने गुणा. मीटरला किलोमीटर करण्यासाठी 18/5 ने, तर उत्तर किती असणार आहे? 25 आहे का? सॉरी, 25 आहे. 25, 5 25, 18 पंचे 90 किलोमीटर प्रति तास. मग एका तासाला 90 आहे, 450 किलोमीटर अंतर 90च्या स्पीडनं, तर उत्तर आहे तुमचं 5 तास. उत्तर आहे तुमचं 5 तास. क्लिअर आहे? एकूण अंतर आहे 1620 किलोमीटर. 1620 किलोमीटर. ठीक आहे. आणि वेग तुम्हाला सांगितलेला आहे 15 मीटर प्रति सेकंद. तर 15च्या स्पीडनं 1620 किलोमीटर अंतर किती वेळात पार? आपल्या बॅचला ऍडमिशन झालेत बघा, काहीतरी 480 शेवटचा आकडा होता बघा. मी बघितल्यानंतर काय बघितलं नाही बघा. म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा तर खूपच कमी आहेत बघा, म्हणजे अर्धे पण नाहीत बघा. मागच्या वेळेस बॅच स्टार्ट झाली तेव्हा 700 ऍडमिशन होते बघा. म्हणजे तेव्हा 500 होते, त्याच्यानंतर पहिल्या 10 दिवसात 700 ऍडमिशन होऊन गेले. जेवढे ऍडमिशन आहेत त्याच्या 20% पूर्ण लाईव्ह राहायला पाहिजे, कारण बाकीचे कोणी ऑफलाईन बघते, कोणी बघतच नाहीये. म्हणजे त्याला मर्जी, आपण काय करणार? काय तुम्हाला जसं वाटतं तसं मला काय वाटत असेल? मला तर वाटतं भैया ऍडमिशन न केलं चांगलं आहे आपण. जर बघत नसतील तर ऑफलाईनला भरपूर बघतात, पण एवढा पण आकडा खाली कधी गेला नाही बघा आपला. 90-100 आकडा राहतेच नाही आपला, 80-90-100 जवळपास राहतेच समजा. कारण 10% तर मुलं राहतातच कसे पण. म्हणजे आता 450 500 10%, 50 पुरं तर राहायला पाहिजे. मुलांची संख्या कमी, त्याला काय करणार आपण? ठीक आहे. 1620 किलोमीटर अंतर, 15 मीटर प्रति सेकंद. आता बघा भाई, तुमचं अंतर आहे किलोमीटर मध्ये, तर वेग तुमचा किलोमीटर प्रति तास पाहिजे. मग वेगाला किलोमीटर मध्ये करण्यासाठी 15 मीटर प्रति सेकंदला जर समजा किलोमीटर मध्ये करायचं असेल, तर दिलेल्या वेगाला काय करायचं आहे तुम्हाला? 18/5 ने गुणायचं आहे. मग 5 त्रिक 15, 18 त्रिक 54, तर तुमचा वेग झाला आता किलोमीटर प्रति तास. आणि याचा अर्थ असा आहे की एका तासाला 54 किलोमीटर. मग एका तासाला 54 किलोमीटर आहे, तर किती तासाला? 1620 किलोमीटर आहे. किती आलं रे आन्सर याचं? हा, 30 30 30. शाबाश. तर बघा काय असेल? 1620 भागिले 54. 54 त्रिक 162, उत्तर आहे तुमचं 30. ठीक आहे. पुढचं अंतर आहे 324 किलोमीटर. वेग आहे 30 मीटर प्रति सेकंद. तर लागणारा वेळ किती आहे? 324 किलोमीटर अंतर 30च्या स्पीडनं एकूण किती तासामध्ये पोहोचणार आहे? किती तासामध्ये? 1 तास, 2 तास, 3 तास. शाबाश, 3. शाबाश, 3. आपली हा बेस बनणं खूप महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतरचे प्रश्न तर आरामात जमतीलच आपल्याला. बरोबर आहे. हा बेस समजणं खूप गरजेचं आहे. बघा, मीटरला किलोमीटर करण्यासाठी गुणायचं आहे तुम्हाला 518 ने, सॉरी 18/5 ने. मीटरला किलोमीटर करण्यासाठी करायचं आहे 18/5 ने. 5 × 30, 18 × 108. 108 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासाला 108 आहे, तर 324 अंतर पार करण्यासाठी एकूण किती तास लागतील? 3 तास.
हा झाला एक भाग. सेकंड भाग बघा काय असेल. सेकंड भाग बघा ज्याच्यामध्ये आता जर समजा तुम्हाला अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये, अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये, बरोबर आहे. अंतर दिलेलं आहे 800 मीटर. 800 मीटर अंतर, 800 मीटर अंतर तुम्हाला वेग सांगितलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास. या वेगाने गेला तर किती वेळात पार होईल? भाई आता बघा अंतर कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. अंतर जर मीटर मध्ये आहे तर तुमचा वेग मीटर प्रति सेकंद पाहिजे. अंतर जर मीटर मध्ये असेल तर तुमचा वेग मीटर प्रति सेकंद पाहिजे. आणि किलोमीटरला मीटर पर सेकंद करण्यासाठी, किलोमीटरला मीटर प्रति सेकंद करण्यासाठी तुम्हाला गुणायचं आहे 518 ने. 518 ने. शाबाश. 518 ने. मग बघा काय असेल की एकूण 72 किलोमीटर प्रति तास जो वेग आहे याला जर समजा मला मीटर प्रति सेकंद करायचा असेल तर मला गुणायचं आहे 518 ने. तर 72 गुणिले 518 तर उत्तर आहे तुमचं 20 मीटर प्रति सेकंद. आणि याचा अर्थ असा आहे एका सेकंदाला 20 मीटर. जर तुमची गाडी एका सेकंदाला 20 मीटर अंतर पार करते तर किती सेकंदामध्ये 800 मीटर अंतर पार करणार आहे? 800 गुणिले 1/20 उत्तर आहे तुमचं 40 सेकंद. क्लिअर? उत्तर आहे 40 सेकंद. शाबाश. समजलं? बघा मागच्या प्रश्नामध्ये किलोमीटर होतं तर मीटर दिला होता. तर मीटरला किलोमीटर करण्यासाठी 18/5. आता मीटरला किलोमीटरला मीटर करण्यासाठी 518 आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. एकूण तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे. अंतर सांगितलेलं आहे 300 मीटर. 300 मीटर अंतर, 300 मीटर अंतर 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर गेला तर किती वेळात अंतर पार होईल? शाबाश. 30. हे भाग लय महत्वाचा आहे बघा. बाकी गोष्टी तर तुम्हाला समजून जातील, येतील पण तुम्हाला. पण हे तुम्ही जोपर्यंत स्वतःहून प्रॅक्टिस नाही करणार तर स्वतः तर प्रॅक्टिस होणं शक्य नाहीये. कारण तेवढं तर पुस्तक कुठं नाहीये चांगलं. मग माझ्याकडूनच तुम्हाला ते एक भेट छोटीशी, प्रत्येक टॉपिकच्या पहिले छोटीशी भेट. ओके. बघा वेगाला तुम्हाला करायचं आहे मीटर पर सेकंद तर 518. 18 दुनी 36, 5 दुनी 10 तर 10 मीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 10 मीटर अंतर पार करते. किती सेकंदामध्ये 300 मीटर अंतर पार करेल. तर 300 भागिले 10 उत्तर आहे तुमचं 30 सेकंद. आणि याचं उत्तर नेहमी वेळ सेकंदामध्ये असणार आहे. मागचा वेग तुमचा वेळ नेहमी काय असेल तासामध्ये असणार आहे. अंतर आहे तुमचं 750 मीटर. वेग आहे तुमचा 90 किलोमीटर प्रति तास. तुम्हाला विचारलं की वेळ किती असेल? हा आपलं बुक. मला टाइम भेटला तेव्हा जाणार आहे मी आणि थोडस एक दिमाग लावून काम करूया आपण. ठीक आहे. आपली पुस्तकं आहेत स्टॉक त्यांनी विकायलेत त्यांनी बिना परमिशन ना. तर आपण त्याच्यावर हे करूया. कॉपीराईटचं केस करूया. कोणाच्या ओळखीचे घरचे वगैरे फॅमिली मधले कोणी असतील तर सांगा मला कॉपीराईट कसं करायचं काय नाही. कोणाच्या माहितीमध्ये असेल तर सांगा. पुण्यामध्ये, नगरमध्ये, बीडमध्ये 3 ठिकाणी आपली पुस्तकं आहेत दुकानला. तर तिन्ही ठिकाणी एकदा छापे टाकून काय असेल आपण केस करू शकतो. आपण असं म्हणू शकतो की आपले क्लास नोट्स आहेत तिथे त्याने बाहेर कसे विकायला काढले तर आणि त्याची परवानगी दुसरी प्रिंट काढलीच नाही म्हणतो मी. त्याच प्रिंटला त्यांनी बाहेर विकायले तर कोणाच्या जवळचे ओळखीचे असतील कॉपीराईटला तर सांगा मला कशा प्रकारे कॉपीराईटचे ऍक्ट आपल्याला अंमलात आणता येईल. बघा 90 किलोमीटर प्रति तासला मीटर पर सेकंद करा. 518, 18 90, 5 5 25. 25 मीटर पर सेकंद आहे. एका सेकंदाला 25 आहे तर किती सेकंदामध्ये 750 आहे. उत्तर आहे तुमचं 30 सेकंद. ओके. एक गाडी 600 किमी अंतर 12 तासात पार करते. त्या गाडीचा ताशी वेग किती?
एक गाडी 600 किमी अंतर 12 तासात पार करते, त्या गाडीचा ताशी वेग किती? हम्म. कमी नाही, लई जास्त आहे बाबा. गोळ्या एवढ्या पॉवरफुल गेल्या, चार चार ठिकाणी तोंड आले. माझं मला कसं बोलवलंय तुम्हालाच कळणार गेले. आज रात्री युट्यूबला लेक्चर आहे. सपोर्ट करा रे सगळ्यांनी. हा, सपोर्ट करा. जेवढे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर लिंक शेअर करा. आणि एक टाइमपास म्हणून लेक्चर बघा. आयुष्यामधला असा टाइमपास, असं असं छंद जे आपल्याला वाटला पण नसायला पाहिजे, म्हणजे कधी वाटणार पण नाही की गणित मला छंद आहे म्हणून. टाइम 9:30 वाजता. आणि सगळे नवीन प्रश्न, असं नाही की आपल्या आपल्या आपण जे शिकवले ते काही बघायचं आपल्याला. टाइमपास म्हणून आपण कसं फेसबुक बघतात तसं बघायचं काम आहे तुम्हाला. बरोबर आहे. आपण टाइमपास म्हणून इंस्टाग्राम बघता की नाही? कधी बोर होते का आपल्याला? नाही होत. आणि तोंडी मी सांगतो ना तुम्हाला, पोलीस भरतीचा कार्यक्रम आहे ना, तर पोलीस भरतीचे प्रश्न आपण घेणार आहे बघा. तुम्ही म्हणसाल, तुम्ही हसाल स्वतःवर, अरे भाई हे काय गरारी पोरं आहेत. त्याला एवढे प्रश्नाचा आन्सर नाही गेले. हा, ठीक आहे. म्हणजे बिलकुल काहीच ताण न घेता एकदम असा हलकं-फुलकं डोक्याला रिलॅक्स ठेवून तुम्ही लेक्चर केलं तरी तुम्ही या ठिकाणी स्वतः समजसाल की भाई आपण सर्वात ग्रेट आहात. तोंडीच. निखिल भाऊ, मजा येते बघा. अ, हे असंच की आता हे असाच कार्यक्रम की. पण याच्यामध्ये त्याच्यामधले क्वालिटीवाले प्रश्न. असं नाही की त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. 450 किलोमीटर अंतर 9 तासामध्ये. भाऊ इथं किलोमीटर आहे, इथं तास आहे. तर काय होईल? 9 45 आणि बाकी गोष्टी सेम आहे. 50 किलोमीटर प्रति तास आहे. 50 किलोमीटर प्रति तास. ओके. एक गाडी 20 सेकंदात 600 मीटर अंतर पार करते, तिचा ताशी वेग किती आहे? जीके जीएस सुरू करायला काय हरकत नाही, पण मला वाटतं की आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहावं. गणितामध्ये आपल्याला बनवायचं आहे, करिअर घडवायचं आहे. यावेळेसचा लॉट आपला निघाला पाहिजे बघा. सगळ्यांनी थोडी थोडी मेहनत घेतली, ग्रुपवर शेअर केलं, आणि कोणाचा पण कुठलाही ग्रुप राहू द्या बघा, मोठे मोठे ग्रुप, कसले भयंकर ग्रुप राहू द्या, ज्या ग्रुपला काय असेल पेड प्रमोशन असेल, प्लीज मला सांगा बघा. कसलाही ग्रुप राहू द्या, यावेळेस सोडायचंच नाही बघा. यावेळेस दाबून मार्केटिंग करूया. फ्रीवाले तर ग्रुप करूयाच आपण, तुमच्या याच्यानं तुम्ही करणारच आहे बघा. पण पेड वाले जे मोठे मोठे इंस्टाग्रामचे, आपल्या व्हॉट्सअपचे, सौरभ भाऊ धन्यवाद, मनापासून धन्यवाद बघा. ठीक आहे. हा, तर कोणाचा बी ग्रुप असेल ना, कुठले पण तुमच्या ओळखीचे असतील, समजा पुण्याचे, नागपूर साईडचं, नाशिक साईडचं, आपल्याकडे सगळेच मुलं आहेत. तर तुम्ही प्लीज काय जरासं कॉपरेट करा. कोणी ओळखीचा असेल, त्यांची काय पेमेंट असेल तर मी पेमेंट पहिले ऍडव्हान्स मध्ये करतो बघा. एसएससी ला नाद झाला पाहिजे बघा. 3 वाजताची माझी बॅच संपते बघा. ऑफलाईनची बॅच माझी 3 वाजताची संपते. मग त्यावेळेस आपण 3 वाजता ऑनलाईनचं लेक्चर ठेवूया बघा. ओके. एसएससी ला. आणि प्रश्न एवढी गॅरंटी आहे की त्याच्या बाहेरचा प्रश्न नाही पडला पाहिजे बघा. तर वेग बरोबर काय आहे बघा? वेग बरोबर आहे अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. तर अंतर किती आहे? 600 मीटर. वेळ किती आहे? 20 सेकंद. आता हा वेग कोणता आहे? मीटर प्रति सेकंद. पण आपल्याला पाहिजे किलोमीटर प्रति तास. तर मीटरला किलोमीटर करण्यासाठी 18/5. तर 20 त्रिक 60 आहे. त्यानंतर 5 सक 30 आहे. तर 18 संख 108. तर उत्तर आहे तुमचं 108. ओके. चला. 1296 मीटर अंतर 12 सेकंदात पार करते, त्याचा ताशी वेग किती आहे? होईल, मराठी 100% होईल. यस, 100% सौरभ भाऊ. बीडला तर कार्यक्रम जंगी होईलच आपला. परळीला तर जंगी कार्यक्रम होईलच. पुरा आहेच आपली दाबून तिथं. 108. नांदेडमध्ये आताच्या बॅचला जागा नाही बघा. मी यावेळेस म्हणलो का तुम्हाला बॅचचं सांगा म्हणून? अप्रॉक्सिमेट येते का? हा, येईल बघा. 1296. 30 यायला पाहिजे ना? 30 यायला पाहिजे. नाही, बरोबर आहे. 72 काहीतरी समथिंग येते बघायचा आन्सर.
72 पॉईंट समथिंग येते ना अप्रॉक्सिमेट आन्सर. 1296 मीटर अंतर 12 सेकंदात पार होते. तर तुम्हाला काढायचं आहे ताशी वेग. तर 18/5 आहे. 12 1 12 12 0 0 12 8 96. तर 5 त्रिक 15 किंवा काय असेल बघा. 5 त्रिक 15 5 सक 30. तर किती आले बघा हे 3.6 बरोबर आहे. 308 संग 48 बरोबर आहे. 108 गुणिले 3.6 बरोबर आहे का? 38.88 नाही 388.8 येईल. 388.8 किलोमीटर प्रति तास. येस 388.8 किलोमीटर प्रति तास. ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी म्हणजे 90च्या स्पीडनं जर समजा एक गाडी 1250 मीटर अंतर पार करायचं असेल तर किती वेळात पार करेल? आपल्या ऑफलाईनच्या बॅचला काही विद्यार्थ्यांनी भाटी सरचा क्लास घेतलेला आहे बघा. मग त्यांना विचारलेलं आहे की आपल्या लेक्चर आपल्या क्लास एवढे प्रश्न होतात का म्हणून तिथे त्यांना. नाही सर. एसएससीचा बेस असताना पण त्यांनी तेवढे प्रश्न घेत नाहीत म्हणे. जेवढा आपला बेस भयंकर आहे एसएससीचा. 50-60-50 50-60-50 बघा काय सांगितलेलं आहे. ताशी 90 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 1250 मीटर अंतर. भावा प्रश्न सॉल्व्ह करताना सर्वात पहिले चेक करायचं की माहिती कशामध्ये आहे. तर अंतर आहे 1250 मीटर. मग हे 1250 मीटर आहे अंतर मीटर मध्ये आहे. तर मला लगेच समजायला पाहिजे वेग कसा असायला पाहिजे मीटर प्रति सेकंद पाहिजे ना. अंतर जर मीटर मध्ये असेल तर मीटर माप सेकंदामध्ये असायला पाहिजे. सेकंदामध्ये किती मीटर अंतर पार व्हायले. हा तर आता या ठिकाणी ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी. मग आता इथं वेग जो आहे तो एका तासाला 90 किलोमीटर आहे. मग 90 किलोमीटर प्रति तास हे तर काही पटना गेली गोष्ट. कारण अंतर मीटर मध्ये आहे आणि वेग किलोमीटर मध्ये आहे. तर वेगाला मीटर पर सेकंद करा तर याला करायचं आहे तुम्हाला 518 ने गुणायचं आहे. तर हे होऊन जाईल 18×5 5×5 25 25 मीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 25 मीटर अंतर पार करते. मग एका सेकंदाला 25 मीटर अंतर पार करते. तर ती ट्रेन 1250 मीटर अंतर किती सेकंदात पार करेल? तर 1250 भागिले 25. तर 25 5 1,600 उत्तर आहे 50 सेकंद. आन्सर आहे 50 सेकंद. एसएससी जीडी साठी क्लासमधल्या मुलांची एकदा स्कॅन करतो वही चांगली कोणाची वही असेल तर आणि ते तुम्हाला शेअर करतो बघा. त्याच्यामध्ये सगळेच पण त्यात पीडीएफ भरपूर शेअर झालेत बघा. टाइम अँड वर्क तर सेमच आहे बघा. टाइम अँड वर्क टाइम अँड डिस्टन्स बोट अँड स्ट्रीम आणि पाईप अँड सिस्टम दोन्ही पण सेमच आहे. गुगे साहेब नाही समजणार ते कसं आपला नाहीच ना आपला आपला ते भागच नाही हिंदीवाला आपण कसं समजून घेणार आपण मराठीमध्ये पाहिजे ना. चला जीडीला तर मारणार आहे बघा काही झालं तर 3ची बॅच मी ऑफलाईनची नाही टाकणार. तेव्हा कम्प्लिटली काय असणार आहे 2 तास आपला ऑनलाईनचं लेक्चर चाललं पाहिजे बघा एसएससी जीडीला. ओके ताशी 72 किमी वेगाने जाणारी आगगाडी 1000 मीटर अंतर किती वेळात पार करेल? चला शाबाश इथं पण आन्सर आलेला आहे 50-50-50. भावा प्रश्न बघता क्षणी नजरेसमोर डेटा तरंगला पाहिजे आणि मला नजरेसमोर डेटा तरंगत आहे. एकूण अंतर आहे 1000 मीटर. मग हे 1000 मीटर अंतर जे आहे 1000 मीटर अंतर जे आहे ते पार करण्यासाठी माझ्या गाडीचा वेग मीटर प्रति सेकंद पाहिजे ना. 72 किलोमीटर प्रति तास. अरे मीटरवाला अंतर तासामध्ये कुठं पार होते का? नाही होत ना. तर मग हे मीटर आहे तर इथं पण मीटर पर सेकंद पाहिजे आणि मीटर पर सेकंद करण्यासाठी मला गुणायचं आहे 518 ने. 18 चौक 72 4 पंचे 20. तर वेग झाला 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 20 आहे तर किती सेकंदामध्ये 1000 आहे. तर उत्तर आहे तुमचं 1000 भागिले 20. आन्सर आहे तुमचं 50. आन्सर आहे 50. ओके पुढचा प्रश्न. 54 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 600 मीटर अंतर किती वेळात पार करेल? बहुत सिंपल आहे. 54 ला पहिले मीटर पर सेकंद करून घ्या. 518 18 ते 54 15 मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदाला 15 आहे. तर 600 मीटर अंतर पार करण्यासाठी एकूण 40 सेकंद येतात. एकूण 40 सेकंद येतात.
90 किलोमीटर प्रति तास, 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक रेल्वे 30 सेकंदात किती अंतर पार करेल? भाऊ, तुझा वेग आहे किलोमीटर प्रति तास, वेग आहे किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे तुमचा सेकंदामध्ये. ही तर गोष्ट काही पटणारी नाहीये. कारण वेळ जर सेकंदामध्ये असेल तर वेग पण मीटर पर सेकंद करायचा आहे. मग वेगाला मीटर पर सेकंद करून घ्या. 90 किलोमीटर प्रति तासला जर मीटर पर सेकंद करायचं असेल तर आपल्याला गुणायचं आहे 5/18 ने, म्हणजे 25 मीटर प्रति सेकंद. बरोबर आहे? 25 मीटर प्रति सेकंद. म्हणजे गाडीचा वेग आहे 25 मीटर प्रति सेकंद. कारण या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. सुरुवातीचे जे बेसिक आहेत आणि हेच पोलीस भरती आहे बघा. आपण लय भयंकर लेवलला जातो बघा आपण. आणि मला माहिती आहे त्याचं मला आर्थिक नुकसान भरपूर होते. ज्यावेळेस बॅच बनवायची असते तेव्हा बॅच बनवत असताना भरपूर वेळेस विचार येते की सोपं शिकून भयंकर पैसा कमवा. पण मग नंतर शेवटी मन असं म्हणते की नाही, आपल्याला मार्केट कब्जा करायचा आहे, ते याच अँगलनं कब्जा करायचा आहे. आवड शिकूनच मार्केटमध्ये उभा राहायचं आपल्याला. आज नाही तर उद्या एसएससी जीडीला पोरं तयार होतील. तेव्हा इथं फक्त नाव आपलंच राहिलं पाहिजे. बरोबर आहे? मग आता लेवल आपण सोडत नाही बघा. काही जरी झालं तर लेवल सोडत नाही बघा. पोरं किती बी गर्दा करू द्या, काही बी करू द्या. आणि जे तुम्ही म्हणले ना, पोरांची संख्या कमी व्हायली. ते पोरांची संख्या कमी होण्याचं कारण तेच आहे. कारण ते झेपत नाही ना ते. बरोबर आहे? झेपलं पाहिजे. एसएससी सीजीएलमध्ये टियर 1, टियर 2 आणि टियर 3 एका वर्षाला, आणि एका वर्षी फक्त टियर 1 आणि टियर 2 2 परीक्षा दिल्या मी. टियर 3 ला क्रॅक झाला नाही तो माझा इंग्लिश आणि मॅथ मध्ये. आणि तिसऱ्या वर्षी 2016 ला प्रिलिम, मेन्स आणि तिसरं जे आहे रिटर्नचं तिन्ही केलं मी. 2017 ला प्रिलिम आणि मेन्स दिली. मग 18 ला मला समजलं की यावर्षी आपलं 100% सिलेक्शन होणार म्हणजे होणार. शेवटचा अटेम्प्ट होता माझा. 18 ला माझं 100% सिलेक्शन होणार मला कळालंच मला. मग 18 ला काय केलं, मी प्रिलिम दिली. मार्क भयंकर आलते. मला वाटते बहुतेक काहीतरी 37 ला काहीतरी कट ऑफ होता. मला काहीतरी 162 पॉईंट समथिंग काहीतरी होते मला. हो बरोबर, 162 पॉईंट समथिंग काहीतरी होते मला. मग त्यावेळेस मी इतका भयंकर अभ्यास केला. मेन्सचा पेपर आला आणि मी हॉल तिकीट काढायला गेलो तेव्हा मला समजलं की मी फॉर्मच भरला नाही मेन्सचा. कसा आगीच्या फोपाट्यातून आलेला माणूस आहे. बरोबर आहे? फॉर्मच भरला नव्हता मेन्सचा. अभ्यास करण्यामध्ये फॉर्म भरायचं विसरून गेलो मी. हा बघा, 90 किलोमीटर अंतर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे 30 सेकंदात किती अंतर पार करेल? आहे की नाही जिंदगीचा जोक. तर मग एका सेकंदाला 25 मीटर, तर एकूण 30 सेकंदामध्ये किती मीटर अंतर होईल? तर 25 गुणिले 30, तर उत्तर आहे तुमचं 750. तुम्ही याला असंही म्हणू शकला असतं, तर अंतर बरोबर आहे वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ. वेग आहे 25 आणि वेळ आहे 30, तर उत्तर आहे 750. पण याच्यातून क्लिअरिटी जास्त येते बघा. 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक कार 12 मिनिटात किती अंतर पार करेल? 12 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल? बघा, मिनिटाचा जेव्हा कन्सर्न येईल ना, मिनिटाचा जेव्हा कन्सर्न येईल तेव्हा प्रश्नाला फोकस करा की वेग कसा आहे. वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. बघा नीट लक्ष द्या, हा प्रश्न महत्वाचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. ज्यावेळेस तुमच्या प्रश्नामध्ये वेळ तुमचा मिनिटामध्ये असेल, मिनिटामध्ये जर समजा वेळ आला तर तुम्हाला काय करायचं आहे, वेग ताशी आहे. ताशी वेग म्हणजे 60 मिनिटाला 50 किलोमीटर. 60 मिनिटाला 50 किलोमीटर. सिंपल 12 मिनिटाला किती आहे? तर 12 गुणिले 50 भागिले 60. बरोबर आहे? तर उत्तर आहे तुमचं 10 किलोमीटर. आन्सर आहे 10 किलोमीटर. राईट? ज्यावेळेस तुम्हाला मिनिट असेल तेव्हा डायरेक्ट काय करायचं, किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ असा आहे की एका तासाला 50 किलोमीटर म्हणजे 60 मिनिटाला 50 किलोमीटर. बरोबर आहे? मग हे सोपं जाईल आपल्याला. ज्यावेळेस मिनिटं आले तेव्हा समजून घ्यायचं की एका तासाला 50 असं न म्हणता 60 मिनिटाला 50 किलोमीटर. तर एकूण 12 मिनिटाला किती? तर उत्तर आहे तुमचं 10 किलोमीटर. आन्सर आहे 10 किलोमीटर.
72 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक कार 20 मिनिटात किती अंतर पार करेल? शाबाश. लगे रहो. शाबाश. व्हेरी गुड. बघा 72 वेग आहे तुमचा 72 किलोमीटर प्रति तास. 72 किलोमीटर प्रति तास म्हणजे 60 मिनिटाला 72 किलोमीटर. तर किती मिनिटाला काय असणार आहे? 20 मिनिटाला किती किलोमीटर? 20 मिनिटाला किती किलोमीटर? तर उत्तर आहे तुमचं 20 गुणिले 72 भागिले 60. तर आन्सर आहे 24 किलोमीटर. 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर या वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडते? येस 24 3 पट कसे जमते? बघा ज्यावेळेस एखादी आगगाडी ज्यावेळेस एखादी आगगाडी ज्यावेळेस एखादी आगगाडी एखाद्या खांबाला एखाद्या खांबाला किंवा एखाद्या झाडाला किंवा एखाद्या माणसाला ओलांडते तेव्हा ती ट्रेन स्वतःचे अंतर पार करते. स्वतःचे अंतर पार करते. स्वतःचे अंतर पार करते. ओके. जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या खांबाला एखाद्या झाडाला किंवा एखाद्या माणसाला ओलांडते तेव्हा ती ट्रेन स्वतःचे अंतर पार करते. मग इथं अंतर एका खांबाला ओलांडते म्हणजे अंतर आहे ट्रेनची लांबी. अंतर आहे ट्रेनची लांबी. मग अंतर ट्रेनची लांबी आहे तर किती अंतर आहे? 300 मीटर आहे. आणि वेग किती आहे? वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास. वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास आहे. मग आता तुम्हाला विचारलं आहे की 54च्या स्पीडनं 300 मीटर अंतर. तर भावा पहिले याला मीटर पर सेकंद करून घ्या. 54 गुणिले 5/18 तर एकूण व्हायले 15 मीटर पर सेकंद. मग 15च्या स्पीडनं एका सेकंदाला 15 आहे तर 300 मीटर अंतर पार करण्यासाठी किती सेकंद लागते? 20 सेकंद लागते. बरोबर आहे. 20 सेकंद. समजलं? भाई एखादी ट्रेन एखाद्या खांबाला एखाद्या झाडाला एखाद्या माणसाला समजा आता ही ट्रेन आहे. आता ही ट्रेन निघाली इथून या खांबाला ओलांडले म्हणजे स्वतःचे अंतर पार करायले. झाडाला माणसाला म्हणजे स्वतःचे अंतर पार करायले. म्हणजे आता एखाद्या खांबाला ओलांडलं म्हणजे 300 मीटर अंतर पार करायचं. आणि ट्रेनची लांबी आहे 300 मीटर आणि ट्रेनचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास. एक किलोमीटरला मीटर करा उत्तर आहे 15. आन्सर आहे तुमचं 20. 600 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल? 144 सेकंद का? कोणतं? इथं 20 सेकंद. एकशे 44. शाबाश 15. उत्तर सगळ्यांचं आलेलं आहे 15.
बघा 600 मीटर लांबी 144च्या स्पीडनं 144 किलोमीटर प्रति तास आहे, याला मीटर पर सेकंद करा. तर उत्तर आहे तुमचं 18 40 मीटर प्रति सेकंद. म्हणजे ती ट्रेन एका सेकंदाला 40 मीटर अंतर पार करते. आता त्या ट्रेनला 600 मीटर लांबीची ट्रेन आहे, त्या ट्रेनने जर समजा एका खांब्याला ओलांडलं, ट्रेनने खांब्याला ओलांडलं याचा अर्थ ट्रेनने स्वतःला ओलांडलं, म्हणजे अंतर आहे 600. 600 मीटर अंतर 40च्या स्पीडनं जर गेलं तर किती सेकंद लागतील? 15 सेकंद लागतील. एकशे 26 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एखाद्या व्यक्तीला एक ट्रेन ओलांडते म्हणजे स्वतःचे अंतर पार करायले. तर गाडीची लांबी किती आहे? स्वतःचे अंतर पार करायले, बरोबर आहे. मग 8 सेकंदामध्ये 126 किलोमीटर म्हणजे 518. 18 7 26 8 45 7 28 280 मीटर आहे अंतर, बरोबर आहे. 280. अरे नाही समजलं. ताशी 126 किलोमीटर या वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीला ओलांडते म्हणजे स्वतःचे अंतर पार करते. ती ट्रेन स्वतःचे अंतर पार करते. मग स्वतःचे अंतर पार करते म्हणजेच त्या ट्रेनला एकूण 8 सेकंद लागायला येतात. स्वतःला ओलांडण्यासाठी 8 सेकंद लागायला येतात. मग वेग आहे तुमचा किलोमीटर प्रति तास. या किलोमीटरला करा पहिले मीटर पर सेकंद. तर 126 गुणिले 518. तर 18 7 26 7 5 35. तर हे व्हायला तुमचं 35 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला 35 आहे, तर 8 सेकंदात ट्रेननं किती अंतर पार केलं? तर उत्तर आहे तुमचं किती? 8 45 आणि 8 त्रिक 24 28. 280 मीटर आहे करेक्ट आन्सर, बरोबर आहे. 280 मीटर. येस. 81 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 450 मीटर लांबीच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागतो? सेम टाईपचा प्रश्न आहे, काही वेगळा नाहीये. 450 किलोमीटर अंतर जे आहे, मीटर अंतर जे आहे, 81 स्पीडनं 81 गुणिले 518 9 दोन्ही 18 9 9 81 45/2 45/2. तर उत्तर आहे तुमचं 20 सेकंद. 20 सेकंद. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया. 130 मीटर लांबीच्या एका पुलाला 36 किलोमीटर या वेगाने 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडते? बघा, आता एक आगगाडी, ही आगगाडी जेव्हा उडान पुलाला, ठीक आहे, किंवा बोगद्याला किंवा दुसऱ्या ट्रेनला किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडते, तेव्हा काय करते? दोघांचे अंतर पार करते. दोघांचे अंतर पार करते. दोघांचे अंतर पार करते. राईट. दोघांचे अंतर पार करते. तर इथून पुढे ज्यावेळेस ज्याला लांबी असते त्याचं अंतर दोघांचं पण घ्या. 130 आणि 110. तर हे व्हायले 240. मग 240 मीटर अंतर आहे आणि वेग आहे तुमचा 36 किलोमीटर प्रति तास. तर याला 36 ला 518. तर 10 मीटर प्रति सेकंद. 240 मीटर अंतर 10च्या स्पीडने, तर एकूण लागले ते 24 सेकंद. एकूण लागले ते 24 सेकंद. ओके. सेम हे पण सेम तेच आहे. 1800 मीटर अंतर 54च्या स्पीडने. बघा, 18 त्रिक 54 3 5 15 15 12 180. 120 मिनिटं म्हणजे किती असणार आहे? 2 मिनिटं. 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटं. अशी रफ्तार तुमची आलेली आहे आता जवळपास. एक 2 3 4 5
5च प्रश्न राहिले होते. घ्या. 2 मिनिटं. 350 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या बोगद्याला 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल? तीस सेकंद. शाबाश. 30 सेकंद. येस. बघा, 350 प्लस 400 एवढं अंतर 90 ची स्पीड आहे, म्हणजे एकूण स्पीड आहे तुमची 5×5=25. तर 750 मीटर अंतर 25च्या स्पीड नंतर एकूण टाइम लागायला तुम्हाला 30 सेकंद. 30 सेकंद. 10 मीटर लांब असणाऱ्या एका ट्रकला 440 मीटर लांब उड्डाणपुलाला पार करण्यास किती वेळ लागेल जर ट्रकचा वेग ताशी 54 किलोमीटर असेल? सिंपल आहे. 440 आणि 10 किती झालं? 450 आणि 54चा वेग आहे, म्हणजे 18 ते 54 3×5 15. तर उत्तर 30 सेकंद आहे. शाबाश. शाबाश. व्हेरी गुड. शाबाश. 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या आघाडीस 1080 मीटर म्हणजे 1080 मीटर 1.08 किलोमीटर म्हणजे 1080 मीटर. म्हणजे किती वाले? 1080 आणि 120 म्हणजे 1200 वाले का? 1200. राईट. 54 एक आन्सर आलाय बघा. बघा, 1.08 किलोमीटर 080 किलोमीटर याला जर मीटर करायचं असेल तर गुणिले 1000 असणार आहे. किलोमीटरला मीटर करायचं असेल तर गुणिले 1000 आहे. तर उत्तर आले तुमचं 1080 मीटर. कारण हे 3 शून्य कटले, हे दशांश कटला. मग आता अंतर झालं तुमचं 1080 प्लस 120. तर हे झालं तुमचं काय असेल? 1200 मीटर अंतर. तर 1200 मीटर अंतर झालं, ते वेग किती आहे? 80 किलोमीटर प्रति तास आहे. 80 गुणिले 5/18 92 18 240 80 200/9 आहे. बरोबर आहे. मग 1200 मीटर अंतर 200/9च्या स्पीडनं जर गेलं तर एकूण लागणारा टाइम आहे 54 सेकंद. एकूण लागणारा टाइम आहे 54 सेकंद. शाबाश. व्हेरी गुड. चला.